मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। आज आहे पॉन्ड्स व्हाईट ब्युटी सिरम क्रीम रिव्ह्यू अँड डेमो। ही क्रीम कशी यूज करायची, डेला नाईटला कशी यूज करायची, आज हे आपण बघणार आहोत। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी नेहमीप्रमाणे माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ही आहे पॉन्ड्स ब्राईट ब्युटी सिरम क्रीम। यात आहे नायासिनेमाइड आणि 98% प्युअर विटॅमिन B3। हे 10 रुपीजचं ट्रायल पॅक अवेलेबल आहे। जर आपण ट्रायल पॅक यूज करण्याचा विचार करत आहे तर हे छान असं 10 रुपीजचं पॅकेट आहे। यात जे नायासिनेमाइड आहे ना, ते आपल्या स्किनवरचे छोटे मोठे डाग असते ना, ते कमी करण्यास मदत करत असते, असं ह्या कंपनीने क्लेम केलेलं आहे। 7 दिवसात आपल्या स्किनवरचे छोटे मोठे डाग कमी करण्यास मदत करणार आहे। पण 7 दिवसात तर हे छोटे मोठे डाग किंवा आपली स्किन व्हाईट होत नाही, आपल्याला काही दिवस यूज करून बघावी लागेल। हे ह्या प्रकारची व्हाईट क्रीम आहे। हे स्किन व्हाईटनिंग क्रीम म्हणून आपण यूज करू शकतो। हे सर्व स्किनवाल्यांसाठी अवेलेबल आहे। जे स्किन टाईप आहे ना, त्या सर्व स्किन टाईपवाले हे क्रीम यूज करू शकतात। ही स्किन व्हाईटनिंग क्रीम आहे, छान अशी क्रीम आहे, जर आपण स्किन व्हाईटनिंग क्रीम म्हणून यूज करू शकतो। ही आहे पॉन्ड्स ब्राईट ब्युटी सिरम क्रीम विटॅमिन B3 सोबत। यात आहे नियासिनेमाइड। हे जे असते ना, ते आपल्या स्किनवरचे स्पॉट, डाग किंवा जे ॲक्ने पिंपल्सचे डाग सर्कल डाग वगैरे जे असतात ना, ते कमी करण्यास मदत करत असते। हे आहे ट्रायल पॅक, म्हणजे हे पॅक 10 रुपीजचं पॅकेट मी आणलेलं आहे। आज जर आपण ट्रायल म्हणून यूज करत असेल तर हे पॅक यूज करू शकतो। आपल्याला मोठं सुद्धा अवेलेबल मिळत असते, पण जर ट्रायल म्हणून यूज करायचं आहे तर हे सुद्धा यूज करू शकतो। ह्या कंपनीचा क्लेम आहे की हे 7 दिवसात आपली स्किन व्हाईट, ब्राईट आणि आपल्या स्किनवरचे डाग वगैरे कमी करते। पण माझ्या मते ही 7 दिवसात कमी करणार नाही, आपल्यालाही काही दिवस यूज करून बघावी लागेल, महिना 2 महिने, त्यानंतर आपल्याला इफेक्ट दिसतील। पूर्णतः कोणतीच क्रीम पूर्णतः आपली स्किन व्हाईट करत नाही किंवा आपल्या स्किनवरचे डाग कमी करत नाही, त्यासाठी आपल्याला वेट करावं लागतं। क्रीम यूज कशी करायची? ही क्रीम यूज करण्यासाठी आपल्याला फेस वॉश करून ही क्रीम यूज करायची आहे। आपण डेला सुद्धा यूज करू शकतो, आपण नाईटला सुद्धा ही क्रीम यूज करू शकतो, परंतु फेस वॉश झाल्यानंतर ही क्रीम यूज करायची आहे। पण बाहेर जाताना ही क्रीम यूज करायची आहे किंवा उन्हात वगैरे जाताना ही क्रीम आपल्याला यूज करायची आहे, तर आपल्याला सनस्क्रीन यूज करून ही क्रीम यूज करावी लागेल, कारण यात SPF नाही, त्यासाठी आपल्याला सनस्क्रीन यूज करावी लागेल। आणि घरी जर आपण डेला नाईटला यूज करत असेल, स्किन व्हाईटनिंग क्रीम ही खूप छान अशी क्रीम आहे। आपण जर लावताना आपल्याला इफेक्ट स्किन व्हाईट देत असतो, त्यासाठी स्किन व्हाईटनिंग क्रीम ही आहे। जर आपण चांगली क्रीम यूज करण्यासाठी विचार करत आहे, तर स्किन व्हाईटनिंग क्रीम यूज करण्याचा विचार करत आहे, तर ही क्रीम यूज करून बघा, छान असे इफेक्ट येतील। चला आता ही यूज कशी करायची आहे, मी फेस वॉश करून आलेली आहे। कोणतंही स्किन केअर करा किंवा क्रीम यूज करा, आपल्याला फेस वॉश करायचं आहे आणि त्यानंतर यूज करायची आहे। आता ही ज्या क्वांटिटीमध्ये लागते ना, त्या प्रकारे घ्यायची आहे। ही सर्व स्किनसाठी क्रीम आहे, नॉर्मल, ऑइली आणि जे काही स्किन टाईप आहे ना, त्या स्किनसाठी ही क्रीम आहे। आपली स्किन व्हाईटनिंग करण्यासाठी ही क्रीम यूज केलेली जाते। ह्या प्रकारे फेस वॉश करून आपल्याला ही क्रीम यूज करायची आहे। जर आपण स्किन व्हाईटनिंग क्रीम म्हणून यूज केली ना, खूप छान क्रीम आहे। आपली स्किन आपल्याला लावता बरोबर आपली स्किन आपल्याला थोडी व्हाईट दिसत असते। स्किन व्हाईटनिंग क्रीम म्हणून छान आहे। फर्स्ट टाइम यूज करायचा विचार आहे तर ट्रायल पॅक घेऊन या आणि यूज करून बघा। आणि आपण मोठं सुद्धा घेऊ शकतो, ते सुद्धा मार्केटमध्ये सर्व ठिकाणी अवेलेबल आहे।
चला, जर माझा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.